नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल सावळ्याची जणू सावळी. आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की भैरवी आणि ती जयंती प्रोड्यूसला भेटायसाठी ते प्रोड्युसरच्या ऑफिसच्या बाहेर आलेले असते. आल्यानंतर म्हणते की माई अहो हेच तर ऑफिस आहे, मी त्या दिवशी ताराला इथे जाताना पाहिलं होतं. काय ग जयंती, हेच ऑफिस आहे ना, नाहीतर आपण भलतीकडंच जाऊ. असं म्हणल्यानंतर जयंतीला ती म्हणते मी आतमध्ये जाऊन बोलून येते त्याच्याशी, तू इथे बस, म्हणजे बघ कोण येते कोण नाही. तोपर्यंत इथे आपला सोहम आणि तारा आतून बाहेर येतात. तोपर्यंत जयंती पाहते की माई आपण लपून बसूया, नाही तर ताराने जर या पोरीने जर बघितलं ना तर बट्ट्या बोळ होऊन बसायचा. भैरवी म्हणते की बाई या पोरीसाठी काय काय करावं लागते मला तेच काही कळत नाहीये. असं काही म्हटल्यानंतर तारा आणि सोहम तिथून निघून जातात. आणि हे सगळा काही प्रकार ताराचे वडील ते बघत असतात बाहेर आतून. आणि ते जेव कोण त्यांचा पी असतो त्याला म्हणतात आजच्या दिवसापुरता तू माझा बॉस आहेस, मी जसं काही सांगतोय तशा प्रकारे तुला करायचं आहे. तो म्हणतो अहो साहेब मी कसं करू शकेन, जी कोण तुला व्यक्ती येणार आहे भेटायला तिला चांगलं खडसावून सांगायचं आहे की नाही म्हणून, कारण की तिचं मत ती मांडायसाठी ती सगळं काही स्वतःचं खरं करण्यासाठी इथे येत आहे. मी जसं जसं सांगतोय तसं तसं तुला करायचं आहे. तो हो म्हणतो आणि जो काही ताराचे वडील असतात ते आतमध्ये लपायला जातात. ते सगळं आतून पाहतात. भैरवी येते आणि ते प्रोड्युसरच्या पीएला म्हणतात नमस्कार. तोही नमस्कार म्हणतो आणि भैरवी थोडी ऑफिसची तारीफ करते, म्हणजे काय त्याला बाटलीत उतरवायचं असतं ना त्यासाठी. तो पण तारीफ केल्यानंतर त्याला न विचारता सोफ्यावरती बसते. तो पण भैरवी न विचारता सोफ्यावर बसल्यामुळे ताराचे वडील म्हणतात अरे पीएला की तू त्यांना उठायला सांग, माझ्या परमिशनशिवाय तुम्ही सोफ्यावरती कसाच बसला. असं म्हणल्यानंतर पीए पटकन भैरवीला उठवतो. पीएची काय असं काही बोलल्यानंतर पीए एकदम हातपाय त्याचे कापतच असतात. भैरवीला असं काही बोलल्यानंतर तिच्या तळपायाची आग काही मस्तकातच जाते. अरे मलाही भैरवी वजेला कोणी बोलू शकतं का. तोपर्यंत ती त्याची परमिशन घेते सोफ्यावर बसते. म्हणते की ज्या टायमिंगला तुमच्या फिल्मचं मुहूर्त आहे त्या दिवशी ताराचा एक मोठा प्रोग्राम आहे गाण्याचा, तुम्ही तुमची तारीख पुढे ढकला. तो म्हणतो नाही ते काही शक्य होणार नाही, 9 तारखेला आमचा कार्यक्रम होणार आहे, त्या दिवशी ताराही तिथे येईलच. आणि भैरवी म्हणते नाही काही जरी झालं तर ते गाणं त्या दिवशीच होणार आणि ह्यातलं काय ताराला कळतंय. असं काय म्हणलं तर पीए म्हणतो की ताराला काय कळतंय म्हणजे, ताराला तुम्ही बरोबर घेऊन या तेव्हाच आपण बोलू. भैरवी म्हणते असं काय करताय तुम्ही, तारा माझी मुलगी आहे, तारा वजे आहे, ती वजे अशी तशी नाही आहे, सिंगर आहे, सिंगर गायिका आहे एक. तोपर्यंत तो म्हणतो की हो माहिती आहे मला गायिका आहे आणि त्यांना ह्याच्यामध्ये कामही करायचं आहे पिक्चरमध्ये, तुम्ही तारा वजेंना घेऊन या आपण तेव्हाच बोलूया. असं म्हटल्यानंतर पटकन ते ताराचे वडील सांगतात तिची हक्कलपट्टी कर ऑफिसमधून. आणि पीए पटकन भैरवीची हक्कलपट्टी करतो. तिथून भैरवी कशी तरी हातपाय आपटात तिथून निघून जाते. ताराचे वडील बाहेर येतात पीएला मिठी मारतात. अरे खूप छान ॲक्टिंग केली आहेस. तो म्हणतो किती डेंजर ॲक्टिंग होती माहिती आहे का, मला पाक घाम फुटून आला घाम. तो म्हणतो की आत्ता कुठं टक्कर आमच्या दोघांची, म्हणजे ही झाली आहे. भैरवीला तेव्हाच कुठे कळणार आहे, तू प्रत्येक टाईमला स्वतःच्या मर्जीनं सगळं काही करत असते ना, पण ते आता काही शक्य होणार नाही. तो पीए पटकन सोफ्यावरती खाली बसतो आणि डोक्याला हातच लावून बसतो की मी खूप मोठ्या महायुद्धामध्ये फसलो आहे. भैरवी तिथून गेल्यानंतर ही जयंती अशी चांगली आपल्या गाडीत बसून एसीच्या हवा खात असते. भैरवी तिथे गेल्यामध्ये काय ग तुला इथे नजर ठेवायला बघायला लावलं होतं ना, तू का तर चांगली एसीच्याच हवा खायला गेली आहेस. असं काही म्हणल्यानंतर इथे तिलोत्मा, बाबा, सारंग आणि ह्या ऐश्वर्या. तिलोत्मा म्हणते की ही तारा काही समजत नाही आहे तिला, तिच्याच मनाचं करत आहे. सारंग म्हणतो हो खूप हट्टी आहे ती. तोपर्यंत इथे ऐश्वर्या तर वेगळीच काही फिल्डिंग लावून ठेवलेली असते ती सदाशिवशी, कारण की सदाशिवला सांगितलेलं असतं की त्या राजकुमारला चांगल्याच जाळ्यात ओढायचं आहे, तो तुझ्यावरती ट्रॅप लावत आहे ना, मी राजकुमारवरती ट्रॅप लावणार आहे. तोपर्यंत ते सावळी येते. सारंग म्हणतो काय ग जगन्नाथजींशी बोलणं झालं का, काय बोलतील का ते. सावळी म्हणते हो बोलतो म्हणलो आहेत. अहो त्यांना म्हणा बोला म्हणून काहीतरी करा, हातपाय हलवा. तिलोत्मा म्हणते की जगन्नाथ असा माणूस आहे कसा का असना, पण तो
वागतो, म्हणजे काहीतरी निर्णय, काहीतरी उपाय काढतो त्याच्याबद्दल. असं काही म्हणल्यानंतर जगन्नाथ अखेरकार त्या प्रोड्युसरला म्हणजे तारांच्या वडिलांना भेटायला जातात. तोपर्यंत जगन्नाथ कसं तरी त्याला पुन्हा एकदा बाटलीत उतरवण्यासाठी म्हणतात की तुम्हाला माहिती आहे का, प्रोड्युसरची खूप मेहनत इम्पॉर्टंट असते. शेवटी हिरो आणि हिरोईनीचं नाव सर्वांसमोर दिसतं, पण त्यात मेहनत तर तुमची असते ना. तोपर्यंत तो म्हणतो की अहो आमची काय मेहनत असणार आहे, मेन त्यांच्यावरतीच सगळं आमची म्हणजे रोटी रोजी आहे ना. असं काही म्हणल्यानंतर जगन्नाथ थोडंसं ऑफिस वगैरे इकडे तिकडे बघतो. म्हणतो की ज्या दिवशी तुम्ही कार्यक्रम ठेवला आहे त्या दिवशी ताराचा खूप मोठा कार्यक्रम आहे, त्या दिवशी तुम्ही तुमच्या पिक्चरचं मुहूर्त आहे, हे अशक्य आहे हो, ताराची तिथे गरज आहे. तो पटकन म्हणतो प्रोड्युसर की तू मला काय भैरवीने पाठवलं आहे का. तोपर्यंत जगन्नाथ म्हणतो की नाही, तिच्या सांगण्यावरून तर मी मुळीच येणार नाही आणि येणार पण नाही. असं काही म्हणल्यानंतर तो म्हणतो की मग तुमचं येण्याच्या मागचं कारण काय आहे. जगन्नाथ म्हणतो की मी माझ्या मुलीसाठी आलो आहे. असं काही बोलल्यानंतर प्रोड्युसर म्हणतो की तुम्ही तुमच्या मुलीसाठी करताय, मी माझ्या मुलीसाठी. जगन्नाथ थोडंसं आश्चर्यानेच म्हणतो की तुम्ही तुमच्या मुलीसाठी म्हणजे तुमची मुलगी कोण आहे. तारा वजे माझी मुलगी आहे. जगन्नाथ थोडासा हादरतोच. तारा वजे म्हणजे भैरवी वजे ही तुमची बायको. तो म्हणतो हो, भैरवी वजे माझी बायको आहे. आणि जगन्नाथ हसतो, म्हणतो की आत्ता कुठं भैरवीला टक्कर देण्यासाठी कोणीतरी आला आहे इथे. जगन्नाथ म्हणतो पटकन माळ पकडतो, देवा देवा लक्ष ठेवा. असं काय बोलल्यानंतर तो म्हणतो की आत्ता कुठं इथे मैदानामध्ये दोघांची टक्कर होणार आहे. सगळं काही ते ताराच्या वडिलांना माहीत असते की ताराला गाता येत नाही, त्याच्या मागचा आवाज सावळीचा आहे. इथे जगन्नाथला खूप आनंद होतो की माझ्या मुलीचं सत्य कोणाला तरी अजून तिसऱ्याला माहिती आहे, हे चांगलंच माहीत असतं. येणाऱ्या काही भागामध्येही ते सत्य आपल्याला चांगलंच पाहायला भेटणार आहे की नक्कीच आपल्या सावळीचं सत्य सर्वांसमोर येणार आहे. आणि हिचे तर खूप मोठा धमाका आहे मालिकेचा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. बाय सगळ्यांना.